दिल्लीमध्ये एक युवक एक विद्यार्थी त्याच्यावर अमानुष प्रकारे जी काय मारहाण झाली ती असहनीय आहे। महाराष्ट्र हे सहन नाही करू शकत। इतकी अरेरावी बरोबर नाही। ज्या गोष्टी कंट्रोल करायला पाहिजे होत्या, जेव्हा कंट्रोल करायला पाहिजे होत्या तेव्हा करायलाच पाहिजे होत्या। आणि होम मिनिस्ट्रीसाठी भांडणं होत आहेत हे करायसाठी का? हे करायसाठी का? महाराष्ट्र धर्म अशा प्रकारे महाराष्ट्र नासवायचं आहे म्हणून का? हितं झालं मस्ताजोग तसंच झालं। काय लावलेलं आहे? बरोबर नाही आहे। पोलीस प्रशासनाने ही जी कारवाई केली, पोलीस प्रशासन आणि शासन पण, सरकार पण याला जबाबदार आहे आणि पोलीस प्रशासन पण। सरकारने व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिले असते तर त्याच वेळेला जेव्हा कंट्रोल करायला पाहिजे होतं त्यावेळेला ते कंट्रोल झालं असतं, पण ते नासवू दिलं। आणि आज अमानुष मारहाणीमुळे एक विद्यार्थी जातो। ती आई त्याची सांगत होती की मी दगडं फोडून फोडून पोरं शिकवली, तिन्ही चारी पोरं शिकवली। एक MA झालेला, एक लॉच्या फायनल इयरमध्ये होता। माझं पोरगं कष्टानं मी इथं पाठवलं लॉच्या फायनल इयर। तो म्हणत होता की मला जाऊ द्या, माझी परीक्षा आहे, पण नाही जाऊ दिलं। हो, काय चाललं आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्र हे नाही सहन करू शकत। हा महाराष्ट्र धर्म नव्हे। आणि अशा प्रकारे जर महाराष्ट्रामध्ये खेळ होणार असतील तर हे मंजूर नाही महाराष्ट्राला। संविधानाविषयी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।